नमस्कार मित्रांनो. आता आंघोळ बिंघोळ केली नदीला बा नदी झाडांचं नदी आंघोळ केली जरा लुंगी बिंगी जरा तुझी बिली जरा आता अंगावर घेतली लय गरम झालं तेव्हा का मित्रांनो. आता कशा बघा बाटल्या बिटल्या फोडल्या तर माझा दाखवतो हो का. आजच्या बाटल्या फोडल्या हो का मित्रांनो. हे कशी आहे मित्रांनो काचा बघा या जर लागल्या पायाला दुखापत तर किती होईल हो का. काय अशा बाटल्या फुटल्या हो का. लय बाटल्या हो का. काय आहे मित्रांनो ही बाटली फुटली पर या गाडीच्या पायात जर शिरली ना मित्रांनो कसं काय होईल बघा. बघा अशा बाटल्या द्यावं का मित्रांनो. माझं म्हणणं मित्रांनो पिया खा बाटल्या फोडू नका. काय होईल एखाद्याच्या पायाला दुखापत लय मोठी होईल. आणि आता काय हल्ली आजार कसलंही निघलं ते आणि आजार होऊ शकते. पायाला जर लागले ना काच आजार होऊ शकते आणि ते दवाखान्याने पण बरा होईल म्हणून गॅरंटी नाही. कारण काच आहे शेवटी हो का. लय काचा असं आहे मित्रांनो. असं काय करू नका. चांगलं राहावा चांगलं वागा एवढंच माझं तुम्हाला हात जोडून सांगणे. बाटल्या फोडू नका या खा पण बाटल्या फोडू नका. ही बाटल्या फोडल्या काय होती बेकारी होती अशी लागलं हाता पायाला दुखापत होणार काही गोष्टी काढते. लय यंत्र अवघड आहे नवा नदी चालली आहे पाणी असं आहे मित्रांनो. कारण जे मला दिसेल ते मी तुम्हाला सांगतो या माहिती देतो या. कारण अशा गोष्टी घडणं एवढं सोपं नाही आणि चांगल्या वाटेने चाला वाईट रस्त्याने जाऊ नका. आणि वाईट मार्ग चांगला नाही. आपण आयुष्यात काय आलो चांगलं जगण्यासाठी 4 दिवस चांगलं बघण्यासाठी आलो या. असं वाईट करून काय त्याचा उपयोग आहे का. काचा फोडून काय करू असलं करूच नका मित्रांनो. बघा मित्रांनो झाडाची सावली कशी बघा. कांद्याचं झाड आहे पण झाडाने जीवन वाचवलं आहे. माणसाचं जीवन आहे ना झाडानेच वाचवलं. आता मी झाडाखाली उभं राहिलो पंख्याची सुद्धा गरज नाही आणि पंख्याला सुद्धा ते ऐकणार नाही. कसं हिरवंगार दिसतंय झाड करंजाचं आहे. आणि ह्या बाजूला हे झाड आहे पळसाचं झाड आहे बघा मित्रांनो. त्याची पानं पण मोठाली येतं आणि पळसाचं झाड आहे पळस पण किती जाड सावली आहे आणि गार सावली का ना सुंदर नसते. आणि लोक सरकार झाडं तोडते त्या झाडासाठी आणि सरकार त्यांना मान्यता देते झाडं तोडते ते. किती आनंद आहे झाडाचा बघा ना. बारीक आनंद आहे का लय मोठा आनंद आहे. त्या झाडाखाली लय नाही पण 200 माणूस पण बसून या तरी अख्ख्या दिवस संभळेल ती झाड. काय होईल अख्ख्या दिवस संभळेल. तो पाणी पाहिल आरामात तो राहील आरामात. जी जसं आईने लेकरू सांभाळलं तसं झाड माणसाला सांभाळेल. आईने जसं लेकराला सांभाळलं ना तसं झाड माणसाला सांभाळेल. कारण ते उभं राहिले त्याच्या डोक्यावर त्याने ऊन घेतले आणि मला सावलीला घेतले. कारण हवा कशी लागते झाडाखाली बघा बारीक नसती पंख्याच्या फॅनसारखी हवा. तिकडून गरम हवा येते पण इथं गार हवा होती कारण त्या झाडाखाली ना गार हवा होती. कारण त्या झाडाचा आक्रोशच तेवढा आहे.
आक्रोश आहे ना झाडाचा तेवढा हिरवा गार आहे. जसं का पाणी भरून आपण कूलर लावतो तसं ते कूलरला पण ऐकणार नाही. असं आहे मित्रांनो. तेव्हा झाडासाठी आंदोलन करणं महत्त्वाचं आहे. आणि झाडं सरकारने तोडू नाहीत, कारण झाडं आता इथून पुढं भेटणार नाही. जरी तुम्ही किती झाडं लावली तरी जी निसर्गाची झाडं होती तशी लावण्याची झाडं येणार नाही. आतापर्यंत कितीतरी झाडं लावली, मग अशी झाडं आहेत का जी निसर्गाने उगवल्यात, जे निसर्गाने आल्यात? अशी झाडं नाही. तेव्हा झाडं सरकारने रानातली जंगलातली झाडं कमी करू नका. टाटातली झाडं किती तोडले ते, कधी बारीक मोठा पुरगीच चालले का लय मोठं चाललं लय. झाडं लय तोडली, लय झाडं तोडली. सही मित्रांनो, झाडं तोडू नका, झाडांची संख्या कमी करू नका. ही सरकारने बनवून घ्यावं. झाडं जर तोडल्या गेली पुढच्या 20 वर्षाच्या काळातल्या लोकांना भविष्यात त्यांना लय त्रास होणार. कारण कधी काळात उन्हाचा पारा वाढू शकते. आत्ता जेवढा वाढतोय म्हणून त्या काळात तर किती वाढू शकते. कारण दिवस पण भयानक वेगळं चाललं, वेगळं वाढायला लागलं. वा, झाडं तोडू नका मित्रांनो. आता मी तुमच्यासंग बोलतोय मित्रांनो, बकरी गेली माझी पुढं आणि मला असं वाटतं की झाडाखालनं बाजूला जावं नाही, असं वाटतं झाडाखालीच बसावं. पण आता ही बकरी तर वळली पाहिजे, त्यांना पाणी तर पाजली पाहिजे. हा प्रश्न मला पण पडला या. मला असं वाटतं की झाडाखालनं हालावंच नाही, 6 वाजल्यापर्यंत झाडाखाली झोपावं, आराम करावं असं वाटतं. पण आता बकरी पाणी पाजली पाहिजे, त्यांना चारा घातला पाहिजे असं वाटतं मित्रांनो. हाय आता जळू भर पिकू, सीता म्हणली होती जळल भर पिकल, ते आता जळतंय पण पिकतंय पण. पूर्वी ह्या भागात म्हणजे कोकण भागात राब घालायची, शेण गोळा करून ते इरायची, इरून गवत गोळा करायची, पाला गोळा करायची, मग पिटवून द्यायची, त्याच्यावर ते बाट्टा खायची. तर आता काय ठिकाणी आहे अजून जे आमच्यासारख्या आईवडिलांनी जे दाखवले, हा शेतकरी अजूनपर्यंत करतात कुठंतरी. आता ह्या भागात काय शेती पण कमी पडली आणि ती जाळायचं आणि बाजार ती आता काही नाही राहिलं. पण आता कमीत कमी ह्या रानगाव भागात असेल अजून. लय झाडांचा पाला अख्खी गोळा करायची, राबात घालायची, शेण गोळा करायची, इरायची आणि मग ते भाजायची आणि दुळवा वापव ते भात टाकायची. मग ते भात उगवताना असा उगवणार एक नंबर. रोप चांगलं उगवलं की भात चांगला यायचा. अजून 4-2 शेतकरी आहेत. तर आताची पूर्ण लय कटाळी निघली, शेती एवढा काय लक्ष राहिलं नाही. असं आहे मित्रांनो. जरी लक्ष नसेल राहिलं तरी शेती, ज्याच्याकडे शेती आहे त्याने शेती विकू पण नका, आली करता तर करू नका, पडून पडे तर विकू नका. कामधंदा करा, पोट भरा. अजून 20 वर्षांनी शेतीचं काय होईल? असं होईल की तो राजा असणार. ज्याच्याकडे शेती असेल ना तो राजा असेल, राजा. शेवटी शेतकरी आहे देऊ. आपल्या आजापाजाने जिंकले तर आपण काय लागतं मित्रांनो. काय ऊन भरपूर लागायला लागलं. आता बाटली बिटली बांधली आतमध्ये, बाटली बांधून ठेवली, अशी टाकतो जरा पाटणी. खरं ताण लागल्यावर पाणीच नाही. आता ही बकरी चरते ती, पण काय ऊन लई लागायला लागलं. आजूबाजू आभाळ बिभाळ निघलं मित्रांनो. ह्या गाव मित्रांनो असे खड्ड घातलेलं ते आदिवासी लोक आपली, त्यांनी इटा बिटा वाढल्या. इटाचीच माती या बाई, ह्या का खड्ड, ह्या बाई खड्ड. असं खड्ड करायचं आणि मग ह्यातमध्ये माती टाकायची आणि मग त्याची इटा बनवायच्या. बाई अशा इटा बांधलेल्या. ही माती जी आहे ना कच्ची आहे. हो का, हे इट कच्ची काय काय बाद झालेलं आहे. इटा आपल्या राहिल्या शिल्लक
ते शेतकरी भट्टीवाला मालक आपली इथलीच इथं त्यांनी बघा भट्टी काही तुम्हाला लावलेली दाखवतो मी. बघा ह्याला इट भट्टी म्हणतात. अख्खं 6 महिने दिवाळीपासून ते आता वैशाख महिना म्हणजे आता हा वैशाखच असता पण आता अधिक महिना आहे. ह्या वाईट भट्टी असं आहे मित्रांनो. ह्या इटा त्यांनी आता लावलं ते हिला बाजाय घातलेली आहे. हे बघा बाजाय घातली तर लय ह्यांना पण लय मेहनत करावी लागते. कारण आदिवासी लोक इटा थापतात त्यांना म्हणजे लय अनुभव इटा थापण्याची किंवा लावण्याची असं आहे मित्रांनो. तर हिला बाजाय घातलेली हे बघा हिला बाजाय घातली आहे. पण ही इट रायगडमधली आली 1 नंबर इटी. काय इटी 1 नंबर. ह्या कशी लाल भडक इटे बघा. बघा बघा कशी काय ही घराला बांगल्याला 1 नंबर इट. काय 1 नंबर इट. त्याला भाजायला कोळसा असतो. हे बघा ह्याला कोळसा. हे कोळसा त्यांनी आणला कुठं भेटत असेल मध्ये आणतात ती मालक लोक आणतात. बघा बट्या कशा लावलेल्या आहेत बघा मित्रांनो. हे बघा अख्खी लाल भडक अशी इट आहे बघा. तिला फुलली आहे पुढे तिला फुलली आहे. असं आहे मित्रांनो. तर कोणतरी कारागिरी जन्माला आलाय म्हणजे कारागिरी का वायाला गेलाय का याचा काहीतरी उपयोग झालायच. का उपयोग झालाय तो कारागिरी झाला म्हणा. इटा बनवतोय थापतोय बासत्यात आहे. मग त्याच्यामुळं आपली घरं दारं माड्या हुड्या बिल्डिंग होत्या त्या असे. तेव्हा आयुष्यात कारागिरी पाहिजे. आयुष्यात कारागिरी हा पाहिजेलच. आता हे पुण्या ह्याच्याकडे बकरी गेल्यात ना काय काय ठिकाणी पाणी नाही. बकऱ्यांना पाणी नाही खायला नाही. शेतकऱ्यांची पण शेती आता कशी त्याशिवाय पण शेती तयार केली आता कारण पावसाची वाट बघते त्या नंतर मग पेरायची सुरुवात होणार शेतीची. मशागती करून ठेवली शेतकरी आता वाट बघते पावसाची. इथंच थांबतो मित्रांनो. घंटीचं बटन दाबाय विसरू नका. सबस्क्राईब करा.